शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो हवामानामध्ये काही बदल होत आहेत. दक्षिण भारतातील जरी वादळी परिस्थिती संपली असली तरी नव्याने WD आता सक्रिय होऊ लागले आहे. आणि आपण बघतो उत्तर भारतामध्ये या ठिकाणी एक WD आहे, तर पाकिस्तान मार्गे आपल्याला या ठिकाणी एक WDचं वातावरण तयार होतं आहे, जो या मैदानी भागाकडे सरकणार आहे. आणि तो भारतावर पोहोचेपर्यंत किती सशक्त राहतो यावर त्याचं पुढील वातावरण अवलंबून असणार आहे. आणि या बाबीवर आपलं लक्ष आहे. महाराष्ट्रात थंडी कमी झाली असली तरी देखील भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आता थंडी वाढली आहे. यामध्ये ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड या सर्व राज्यांमध्ये खास करून थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आज 6 तारखेला मात्र त्यामुळे 4 राज्यांमध्ये आता सध्या थंडीची लाट आहेच, परंतु त्याबरोबर काही ठिकाणी धुक्याचा प्रभावही वाढण्याची शक्यता आहे. केवळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तरेकडे काही राज्यांमध्ये पुन्हा थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होणार आहे हेही आपण बघणार आहोत. मात्र दक्षिणी राज्यांमध्ये सध्या तरी ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीचा प्रभाव कमी आहे. गेल्या 24 तासात देखील दक्षिण रायलसीमा, तामिळनाडूचा किनारपट्टी भाग, केरळ आणि थोड्या दक्षिण कर्नाटकाच्या किनारपट्टी भागामध्ये पाऊस झालेला आहे. थोडा दक्षिणी भागामध्ये, आंध्रामध्ये देखील पाऊस झालेला आहे. म्हणजे अजून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या भागात होत आहेत. एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या 4 आठवड्याच्या अंदाजामध्ये नेमकी काही बदल झाला आहे का हे आपण बघणार आहोत. यामध्ये आपण जवळपास 1 जानेवारीपर्यंत अंदाज पोहोचला आहे. 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही पावसाचा अंदाज नाही. थोडं ढगाळ वातावरण दक्षिण भारतामध्ये आणि दोन्ही समुद्रात राहण्याची शक्यता आहे. मात्र आपण बघतो 11 तारखेपासून 18 तारखेच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये प्रभावी WD येण्याची शक्यता आहे. आणि केवळ अंदमान निकोबार बेट आणि श्रीलंका याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. बाकी ठिकाणी आणि उत्तर भारतात बर्फवृष्टीची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण बघतो की 18 तारखेपासून 25 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात हलके WD राहतील. थोडं केरळ, तामिळनाडूमध्ये आणि एक नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता श्रीलंका आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आहे. त्यापुढे आपण बघतो की 25 तारखेपासून 1 जानेवारीपर्यंत देखील थोडं वातावरण दक्षिण अरबी समुद्रात राहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात उत्तर भारतामध्ये WD सक्रिय राहणार आहे. आणि उत्तर भारतात जोपर्यंत WD सक्रिय राहतील तोपर्यंत थंडीचं प्रमाण अधिक वाढण्यास अनुकूलता राहील. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर तपासलं तर या ठिकाणी उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WDचे सर्क्युलेशन्स दिसत आहेत. थोडं एक अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला केरळच्या दरम्यान एक सर्क्युलेशन आहे. आणि WD पाठी WD आता उत्तर भारतामध्ये येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. मध्य भारत, उत्तर भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढतं आहे. मुख्यत्वे करून पूर्व राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली किंवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग आणि झारखंडमध्ये देखील थंडीची लाट आहे. महाराष्ट्र उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं थंडीचं प्रमाण आहे. उद्या हे वाढण्याची शक्यता आहे. आपण बघतो थोडं वाढण्याची शक्यता आहे उद्या. आणि 8 तारखेला आपण महाराष्ट्रात देखील थंडीची लाट सुरू होणार आहे. थोडंफार थंडीमध्ये चढउतार जरी झाले तरी तीव्र थंडीची लाट यापुढे राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आणि मध्य भारतामध्ये देखील थोडेफार जसे WD सरकतील तसं थोड्याफार प्रमाणामध्ये थंडीत चढउतार होऊ शकतात. 15 तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे. परंतु यापुढे कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता आहे.
सध्या काही पावसाचं वातावरण नाही आहे, त्यामुळे आपण धावता अंदाज जरी बघितला तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये देखील केवळ उत्तर भारतात थोडी WD आणि दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण, या पलीकडे फारसा प्रभाव नाही आहे. तसे उत्तर भारतातील WD देखील फार तीव्र नाही आहेत, ते अति उत्तरेकडे आहेत. त्यामुळे लगेचच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल अशी कुठलीही शक्यता नाही. आपण ECMW मॉडेलच्या या व्हर्जनचा जरी धावता अंदाज बघितला तर आपल्या लक्षात येईल की केवळ दक्षिण बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटीज पावसाच्या होत आहेत, परंतु श्रीलंका आणि तामिळनाडू, केरळ किंवा अंदमान निकोबार बेटांवर थोडं वातावरण तयार होतं आहे. या पलीकडे वातावरणाची फार शक्यता नाही आहे. उत्तर भारतात थोडं अति उत्तरेकडून WDचा प्रभाव असल्यामुळे बर्फवृष्टी होते. एकूणच आता बघता पावसासाठी नाही, थंडीसाठी अनुकूल वातावरण वाढत आहे. तर दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण आहे, परंतु तसं भारतीय भूभागावर फार प्रभाव नाही. उत्तर भारतातही हलक्या स्वरूपाचे WD सरकत आहेत. त्यांचा मैदानी भागावर सध्या तरी काही परिणाम होईल असं वाटत नाही. हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. हाच अंदाज आपण जर 20 तारखेपर्यंत JFSचा बघितला तरी देखील भारतीय भूभागावर पावसाचं वातावरण नाही आहे. आपण AIFS मॉडेलचा जर अंदाज बघितला ECMW मॉडेलचा तर उत्तर भारतात WDचा प्रभाव वाढू शकतो एवढाच अंदाज आहे. दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये हिमालयीन पर्वतरांगांवर बर्फवृष्टीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. समुद्राचं सरफेस तापमान तसं वाढलेलं आहे, परंतु सध्या कुठल्याही वादळी सिस्टमचा अंदाज नाही. आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. या प्रमाणामध्ये आणखी उद्या वाढ होईल. 8 तारखेपासून पुढे तर आणखी कडाक्याची लाट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे. काही भागात ही थंडी 10 अंशाचा पारा देखील गाठेल आणि काही ठिकाणी 10 अंशापेक्षा कमी देखील होण्याची शक्यता आहे. आणि अशा वेळेची थंडी ही वयोवृद्ध माणसं, लहान मुलं आणि जनावरांसाठी, पिकांसाठी घातक असते. त्यामुळे तशी काळजी घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.